ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसते। कृषी विभागातल्या घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे। तर भाजप आमदार सुरेश धस वाल्मिक कराड यांच्या संपत्ती संदर्भात ईडीकडे तक्रार करणार आहेत। वाल्मिक कराडच्या आणि तक्रार करण्यासाठी माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे। 2 दिवसात सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार असल्याचं कळतं। तर वाल्मिक कराडच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी ते ईडीकडे करणार आहे। तसंच एवढी संपत्ती जमवली कुठून, वाल्मिक कराड यांचे स्रोत काय, असा सवाल सुद्धा त्यांच्याकडून विचारला जातोय। वाल्मिक कराड जो संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आहे आणि त्याचे संबंध हे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जोडले जातात। त्या पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडेंच्याही अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। तर सुरेश धस यांनी आता माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे। ईडीकडे ते तक्रार करणार असल्याची माहिती आहे। सध्या जेलमध्ये असलेला वाल्मिक कराड जो मुख्य सूत्रधार असल्याचं चार्जशीटमध्ये म्हटलेलं आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि त्याच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून याविषयी माहिती गोळा करण्याचं काम धस यांनी केलं। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, काय सांगाल? सध्या वाल्मिक कराडची ईडीची चौकशी लावा अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून केली जात होती, पण आता सुरेश धस त्यासाठी प्रयत्न करताना दिसतायत। भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड यांच्यावरती अनेक वेळा त्यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली या संदर्भात माध्यमांशी देखील बोलणं केलं होतं। त्याचबरोबर बीडचं जे काही पालकमंत्री पद आहे वाल्मिक कराड यांना भाड्यानं देण्यात आलं होतं असा देखील आरोप केला होता। त्यामुळे वाल्मिक कराड यांनी आता वाल्मिक कराड यांच्याकडे असलेले जे काही संपत्ती आहे कुठे कुठे आहे, त्याचबरोबर चार्जशीटमध्ये देखील काही ज्या माहिती आलेल्या आहेत त्या अनुषंगाने सुरेश धस हे आता ईडीकडे तक्रार करणार आहेत। विशेष म्हणजे कृषी घोटाळ्याच्या संदर्भात सुरेश धस यांनी जी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती, ज्यामध्ये जवळपास 350 कोटी रुपयाचा खरेदी घोटाळा, त्याचबरोबर 100 कोटी रुपयाचा बदल्यांचा घोटाळा आणि पीक विमा घोटाळा या तीनही संदर्भातली जी माहिती आहे ती गोळा करायला सुरू आहे। त्याची जी तक्रार आहे ती ड्राफ्ट करणं चालू आहे। एकदा ती तक्रार ड्राफ्ट झाली की मी ईडीकडे या संदर्भात तक्रार देणार आहे। आणि हा जो पीक विम्याचा घोटाळा आहे हा 5000 कोटीचा घोटाळा असण्याची देखील शक्यता सुरेश धस यांनी या अगोदर देखील माध्यमाला बोलली होती। त्यामुळे एकूणच या संपूर्ण तक्रारीच्या अनुषंगाने सुरेश धस याचा ड्राफ्ट तयार करून वाल्मिक कराड त्याचबरोबर कृषी विभागामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भात देखील जे आरोप केले होते त्या संपूर्ण जे काही त्याचे पुरावे आहेत, कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने घोटाळे केले याचे जे पुरावे गोळा करून ईडीकडे देणार आहे आणि ईडीकडे याच्या संदर्भातली विस्तृत तक्रार जी आहे ते सुरेश धस करणार आहेत। या संदर्भात ही तक्रार 2 ते 3 दिवसामध्ये केली जाऊ शकते अशी देखील सूत्रांकडून माहिती मिळते। त्यामुळे एकंदरीत जर आपण बघितलं तर या अगोदर सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आवाज उठवलेला होता। वाल्मिक कराड यांच्यावरती वारंवार त्यांनी आरोप प्रत्यारोपही केले होते आणि आता मंत्री धनंजय मुंडे ज्यांचा राजीनामा झालेला आहे, जे कृषी मंत्री कालावधीमध्ये झालेली जी खरेदी घोटाळा होता, पीक विमा या संदर्भात देखील आता तक्रार करणार। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकंदरीत सुरेश धस जी तक्रार ड्राफ्ट करतायत ती तक्रार देखील पूर्ण पुराव्याने ड्राफ्ट करत असल्याचं देखील सूत्रांकडून माहिती मिळते। निश्चितच त्याच्यामुळे आता त्या पुराव्यांवर आधारित ईडी चौकशी सुरू होते का ते बघावं लागेल। धन्यवाद सुरेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।